अतिशय वेदनादायी आहे. जगाचं नुकसान झालंय, देशाचं नुकसान झालं, राज्याचं नुकसान झालंय, परंतु खऱ्या अर्थानं ठाणेकरांचं फार मोठं नुकसान झालं आहे. कारण ठाण्यावर आशाताईंचा प्रचंड प्रेम होतं. अनेक वेळा ते ठाण्यात येत होते. मी त्यांना कार्यक्रमासाठी बोलत होतो, त्या येत होत्या. 8 फेब्रुवारीला एक ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये तर मी त्यांना सांगितलं होतं की आशाताई, तुम्ही 93व्या वर्षी ज्या पद्धतीने चालताय, बोलताय, गाताय, मला तुमची 100री साजरी करायची संधी जर मिळाली तर मी ठाण्यामध्येच ती तुमची 100री साजरी करील आणि तुम्ही शतायुषी होणारच आहात असं त्यांना मी सांगितलं होतं. आणि त्यावर त्या स्मितहास्य नेहमीप्रमाणे त्यांनी दिलं होतं. आणि अनेक उपक्रम आहे, अनेक कार्यक्रम आहे. संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून खरं तर जानेवारी महिन्यामध्ये त्या येणार होत्या, परंतु अत्यंत तब्येतीच्या कारणास्तव त्या त्यावेळेस येऊ शकल्या नाही. आणि हुरूर म्हणायला लागली की त्या माझ्या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये त्या येऊ शकल्या नाही. परंतु त्यांचं जगणं, त्यांचं बागडणं, त्यांचं वयाच्या 92-93व्या वर्षीसुद्धा मंचावर कुणाचाही सपोर्ट न घेता ज्या पद्धतीनं, म्हणजे अक्षरशः एखादी लहान मुलगी कशी एखाद्या व्यासपीठावर परफॉर्म करते तशा पद्धतीनं आशाताई त्या करायच्या. मी मीरा भाईंदरला आणि ठाण्याला लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लता मंगेशकर संगीत विद्यालयाची भूमिपूजन केलं. त्यावेळेस त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे मी येऊ शकत नाही, परंतु उषाला पाठवते. उषाताई आल्या होत्या, त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं. त्यामुळे आजही कॅबिनेटमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब, लता दीदींच्या नावानं ज्या पद्धतीनं आपण अनेक योजना ह्या राज्यामध्ये चालू केलेल्या आहे, अनेक उपक्रम चालू केलेले आहे, तसेच उपक्रम आपण आशाताईंच्या नावानं चालू करूया. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला संमती दिली आणि येणाऱ्या 1-2 कॅबिनेटमध्येच त्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ. निश्चितपणे माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या शहरामध्ये, ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये दोन्ही ठिकाणी एक अशी त्यांची वास्तू आम्ही निर्माण करू जेणेकरून ती वास्तू अमर राहील. जशा आशाताई अमर राहिल्या, ती वास्तूसुद्धा अमर राहील. आणि येणाऱ्या पिढीला आशाताई म्हणजे काय, आशाताई म्हणजे कोण, आशाताईचं जीवनशैली आणि आशाताईंची गाणी एका मंचावर एका ठिकाणी बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणि त्यामुळे हे उपक्रम ह्या दोन्ही शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी भविष्यामध्ये करणार आहोत. बरोबर आहे. शेवटी कसं आहे की आशाताईंना भारतरत्न मिळणं खरं तर गरजेचं आहे आणि त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं आहे. अनेक पद्मविभूषण, पद्मश्री असे अनेक त्यांना उपाधी मिळालेल्या आहेत. परंतु भारतरत्न मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण त्यांनी बघा 80 म्हणजे 8 दशकं त्यांनी गाणी गायली. 80 वर्ष त्या सातत्याने गाणं गात होत्या. मला नाही वाटत जगाच्या इतिहासामध्ये अशा कोणीही कलाकारानं, असा कोणी संगीत क्षेत्रातील व्यक्तीनं एवढं मोठं धाडस केलं असेल किंवा एवढा मोठा भीम पराक्रम केला असेल. त्यामुळे त्यांचा भारतरत्न म्हणून निश्चितपणे भविष्यामध्ये गौरव करणं योग्य ठरेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.